गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सध्या सकाळचे 5:30 वाजले. मित्राला कुठंतरी बाहेर जायचं आहे, त्यामुळं मला फर्स्ट शिफ्ट घ्यावं लागली. तर चला, आज आपण ब्लॉग एकदम सकाळी एकदम पहाटे सुरू करतो आहे आणि मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता जवळपास 4-4:30 वाजता. मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो. सध्या आता 6 वाजले आणि वातावरण अजून पण बाहेरचं एकदम गरम गरम आहे. असं वाटतंय मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये टाकलंय कोणाला तरी तिच्या आईला. हे बघ, अडक एकदम खतरनाक वातावरण आहे. मॅगी खायला का चायनाला जावं काय? मी असलो बरोबर सगळे येते. आचार्य घरी तुमचा आचार्य ना, त्यामुळं आचार्य आहे ना करायला. मी नसल्यावर काहीच बनवती नाही. आम्ही निवांत बाहेर जातो, खाऊन येतो. घरी कॅमेरा कुठं चाललाय? हाय बरोबर आहे. दिसतोय मी? दिसतंय. आमचा कॅमेरामॅन प्रेम भंगी झालाय. कुठं चाललाय कॅमेरा? टेन्शनच नाही कर. भांडे कसे ना, जेवण झालं का भांडे मी कसतो जेवण तू बनव. काम इक्वली वाटून घ्या. आमचा नवरदेव रेडी आता लग्न करण्यासाठी चकाचक. पीठ पण मळून देऊ शकतो. हा पीठ पण मळून देऊ शकतो. मित्रांनो, आता एकदम खतरनाक गोष्ट झाली आहे. हा शुभम आहे, पाहून घ्या याला. या हराम्यानी यानं काय केलंय, ओव्हरसाइज शर्ट घेतला आणि त्याला अल्टर करून बारीक करून राहिला. हे वा, आणि आम्हाला म्हणून राहिलं मला असंच लागू राहिलं, ओव्हरसाइज काल घेऊन राहिलाय. मग अरे इज्जत घालतो का? हे बघा, वैभ्याने एकटा भेळ खाऊ राहिलाय, आम्हाला भेळ नाही देऊ राहिलाय. हे बघा, एवढा अन्याय चाललाय आमच्यावरती. वैभव, तुम्ही काय असा अन्याय नाही करू शकत आमच्यावरती. नाही, ते खोटं आहे. तू एवढी वेळ काही एकट्यानं खाली आम्हाला देऊ नाही राहिला. बरोबर आहे, दम जरा. आता आम्ही नको उद्या आमचं वेळ खातो. भरपूर दिवसांनी आम्ही सगळे आता एकत्र बसलोय. हा वैभव आहे, हा शुभम आहे, हा हितेश आहे आणि हा मी आहे. आज आम्ही बनवलंय टोमॅटो रस्सा. तिकडं भाजी, हा भात, हे मी दही घेतलंय. टोमॅटो रस्स्यात दही वापरतं, दही उरलं होतं. दही मी घेतलंय. चपात्या एकदम आमचे कोरके झाले. हे बघा, एकदम कडक भट्टीचा माल आहे, भट्टीचा. हा मावाला आहे, दही दे. दही चोरी गेले मावाला. वैभव, तुझं काय म्हणणं आहे? कसं आहे जेवण? काय तुला आज काय का? मग तुला काही करून आणता येत नाही काय पापड? यायला पापड आणायला लागत होते, म्हणजे शिव्यानं केले आणि त्याचं वाटोळं करतो का रे? शिव्या नाव ठेवू राहिली. तो काही कमेंट नाव ठेवू राहिली. हां, ए शिव्याची मॅडम पाहणार आहे बरं का ती. दे ना हो जरा. शिव्या लय कमेंट नका करू. मॅडमने जर पाहिलं ना हो त्याच्या, मॅडम म्हणन शुभम हे चांगलं नाही म्हणन, तू सोडून दे म्हणून रूम. बाकी भाजी एक नंबर आहे. पोळीचं ठीक आहे, ॲडजस्ट होऊन जाईल. आपला भात आहे एकदम मस्त मोकळा. भाजी एकदा चेक करा. आणि आता असं मिळेल आम्ही इथं आपलं स्नेह भोजन काला म्हणते माहितीये का? याला सांग स्नेह भोजन काला म्हणते, सांग. तुम्ही कमेंटमध्ये सांगा स्नेहभोजन कायला म्हणताय, आम्हाला नाही माहिती. आता इथं वैभवने हा शब्द मारलाय, स्नेहभोजन वेगळीच काहीतरी गोष्ट आहे. मला असं वाटतंय, शब्दावरून वाटतंय. आणि इथं आपला गुळ आंबा घेतलाय आपण सगळ्यांनी. लास्ट टच गुळ आंब्याचा. चला सगळे जेवण करतो आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. बाय.